नेवासा येथे रमजान ईद उत्साहात साजरी करण्यात आली आहे। ईद निमित्ताने सर्व पक्षीयांनी तसेच सर्व धर्मीय बांधवांनी मुस्लिम समाज बांधवांना ईदच्या गळाभेट घेऊन शुभेच्छा दिल्या। गळाभेटीच्या या शुभेच्छांमुळे राष्ट्रीय ऐक्याचे दर्शन यावेळी घडले। नेवासा येथे खुपटी रोडवर असलेल्या ईदगाह मैदानावर ईदची नमाज अदा करण्यात आली। यावेळी मौलाना अब्दुल फारुक यांनी खुतबा दुआ करून ईदची नमाज अदा केली। दुआमध्ये त्यांनी सर्व मानवजातीच्या कल्याणासाठी अल्लाह तालाकडे प्रार्थना केली। मौलाना सलीम भाई पठाण यांनी बयान पेश केला। यावेळी नगराध्यक्ष डॉक्टर करणसिंह घुले पाटील यांनी ईद निमित्ताने उपस्थित हजारो मुस्लिम बांधवांना शुभेच्छा दिल्या। आमदार विठ्ठलराव लंगे पाटील यांच्या पुढाकाराने व नगरपंचायतच्या माध्यमातून ईदगाह मैदानावर पेव्हर ब्लॉक बसवण्यासाठी आपण प्रयत्न करू अशी ग्वाही यावेळी बोलताना दिली। पोलीस स्टेशनच्या वतीने पोलीस निरीक्षक महेश पाटील, सहाय्यक पोलीस निरीक्षक अमोल पवार, पत्रकारांच्या वतीने सुधीर चव्हाण यांनी गुलाब पुष्प देऊन शुभेच्छा दिल्या। नेवासा येथील संत तुकाराम महाराज मंदिर चौकात माजी मंत्री शंकरराव गडाख, आम आदमी पार्टीचे राज्य स्टार प्रचारक ॲडव्होकेट संजय सुखदान यांनी मुस्लिम समाज बांधवांना ईदच्या शुभेच्छा दिल्या। संत तुकाराम महाराज मंदिरासमोर स्वागत कमान उभारून आमदार विठ्ठलराव लंगे पाटील मित्रमंडळ व नगराध्यक्ष डॉक्टर करणसिंह घुले पाटील यांनी आपल्या सर्व नगरसेवकांच्या उपस्थितीत मुस्लिम बांधवांना गळाभेट देत शुभेच्छा दिल्या। ईद निमित्ताने सकाळी 7:30 वाजता नुरानी मस्जिदमध्ये तर सकाळी 8 वाजता नेवासा फाटा येथील मदिना मस्जिद, नेवासा बुद्रुक येथील मस्जिदमध्ये सकाळी 8:30 वाजता नेवासा येथील मरकज मस्जिदमध्ये ईदची नमाज अदा करण्यात आली। ईद निमित्ताने नेवासा शहरामध्ये उत्साहाचं वातावरण होतं। यावेळी सर्वधर्मीय बांधवांनी मुस्लिम बांधवांना गळाभेट घेऊन ईदच्या शुभेच्छा देतानाचे चित्र चौकात दिसून येत होते। या निमित्ताने घरोघरी शिरखुर्मा, गुलगुले पार्ट्यांचे आयोजन करण्यात आले होते। राष्ट्र सह्याद्री न्यूज साठी प्रतिनिधी सुधीर चव्हाण, नेवासा। अल्लाह सर्वशक्तिमान आहे आणि त्याच्याकडे केलेली सगळ्या प्रार्थना अगदी मोकळ्या मनानं आणि साफ मनानं केलेली प्रार्थना एक कबूल होते। ही आपली प्रार्थना एक कबूल होईल मधल्या काळात आपल्या सर्वांच्या सोयीसाठी आम्ही नगरपंचायतच्या सर्व टीम बरोबर या ठिकाणी आलो होतो। या ठिकाणची स्वच्छता आम्ही करून घेतली, पण दर वेळेला रहमान भाईला त्रास देणं बरोबर नाही। दर वेळेला त्यांनी आमच्या मागे लागायचं, मग नगरपंचायतनी साफसफाई करायची। शेवटी रहमान भाई एवढे वैतागले म्हणे मी माझी जागा इथं बुक करून ठेवली आता। तर हे वैताग होऊ नये म्हणून आम्ही सकाळी आमदार साहेबांशी बोललो। आमदार साहेब इथे येणार होते, परंतु त्यांची तब्येत खराब असल्यामुळं ते थोडं उशिरा आपल्यात येतील, आपल्या सर्वांना शुभेच्छा देतील। आणि आमदार साहेबांशी बोलल्याप्रमाणे मी ज्यावेळेला पहिल्यांदा या ठिकाणी आलो तर ईदगाची ही जी दुरावस्था आहे ही आपण नक्कीच येत्या काळामध्ये दुरुस्त करू। पुढच्या रमजान ईदच्या नमाजच्या वेळेला आपल्याला ही सगळी दुरुस्त झाली असेल आणि मग त्या ठिकाणी आपल्याला परत इंजिनियर साहेबांची म्हणजे आपल्याला परवानगी घ्यावी लागते। जसं फॉर्म के सामने मुलगी अभी परमिशन ले रहे हैं, तर त्यांची परवानगी घेऊन आपण हे सगळं दुरुस्त करूया आणि आपल्या तालुक्याचे कार्य धुरंधर आमदार विठ्ठलराव लंगे पाटील यांच्या वतीनं या ठिकाणी आपल्याला सगळ्यांना नमाज अदा करण्यासाठी पेव्हिंग ब्लॉकची या ठिकाणी व्यवस्था पुढच्या वर्षीपर्यंत केली जाईल। त्यासाठी आम्ही प्रयत्न करू असं आपल्याला या ठिकाणी सर्वांच्या वतीनं आश्वासन देतो। आता भगवंताच्या कृपेनं आपण जे बोलतो ते घडत चाललंय, ही त्याचीच कृपा आहे आणि त्याची कृपा अशीच आपल्यावर राहील आणि आम्ही जे बोलतोय ते प्रत्यक्षात घडून येईल अशी आपण या ठिकाणी अपेक्षा व्यक्त करतो। सर्वांना या रमजान ईदच्या शुभेच्छा देतो आणि थांबतो। धन्यवाद।